तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर आजचा व्हिडिओ हा मला खरं तर बनवायचा नव्हता, पण काय झालं, बरेच जणांचे मेसेज वगैरे येत होते. काल व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले कालपासून, तर बऱ्याच जणांची उत्तरं देणं मला पण आता शक्य नव्हतं. तर म्हटलं की चला एक छोटासा व्हिडिओ बनवूयात. आणि माझा काही वेगळा असा हेतू नाही आहे, फक्त तुम्हाला लोकांची उत्तरं द्यायची म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. नाही तर पुन्हा काय होतं, लोक म्हणतात हा ही लय भाव खाती, बोल सांगत नाही, रिप्लाय देत नाही वगैरे, असं तसं नको व्हायला. आणि माझ्या डोक्यात नव्हतं पण व्हिडिओ बनवायचा. आज आहे गुरुवार, तर आत्ता वाजले 4-4:30 झाले असतील. तर म्हटलं व्हिडिओच करावा असंच माझ्या डोक्यात आलं डायरेक्ट. तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवूयात. तर आणि वेगळा काही माझा असा हेतू नाही आहे की बा तुम्हाला हे लोक म्हणतील हां हिने यूट्यूब चॅनल चालू केलं तर काय टाकते, असं तसं लोक असतात बोलणारी, मला माहिती. कारण 5-6 वर्ष झाले मी पण बरेच लेडीजचे ब्लॉग बघते आणि लेडीजला बोलत असते. तर काही माझा वेगळा असा काही हेतू नाही आहे. जे आहे ते फक्त बोलायचे बस, बाकी काही नाही. आणि मेन म्हणजे तुम्ही आजकाल सख्याला विचारत नाही, पण तुम्ही एवढे लोकांनी मला खरं बऱ्याच जणांनी विचारलं. आणि खरंच कोणाला तरी म्हणजे कोण कोणाचं पण विचारणं हे सुद्धा किती मोठी गोष्ट आहे. खरंच ज्यांनी विचारलं ना, त्या विचारण्यावरूनच समजते की हा म्हणजे किती आपुलकी असती काहींना लोकांबद्दल. तर आपुलकी ही पाहिजेच आजच्या जगात, पण ती खरंच कमीच व्हायला लागलेली. तर असो, तर मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते आणि जे आहे तेच. कारण परत माझा काही असा वेगळा हेतू नाही. मला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल ह्या व्हिडिओवरून, तर पण फक्त एक तुम्हाला लोकांना सांगायचे म्हणून सांगायचे बस. तर डायरेक्ट मुद्द्यावर येते. तर त्या भाऊंचं नाव आहे शेखर शेळके. तर त्यांचं आज 19 तारखेला मंगळवार होता, तेव्हा ते आणि त्यांचा एक मित्र दोघंजणं टाकळी डोकेश्वर म्हणून तिथे कोणती देवी का काय तिकडं देवांना चालले होते. तर रिटर्न येताना त्यांना एक वयस्कर कोणतरी एक बाई का माणूस आडवं गेलं म्हणतात त्यांच्या गाडीला. तर पटकन मध्ये आल्यामुळं ते गाडीवरून डायरेक्ट खाली पडले. त्यांचा एक मित्र होता, तो पुढं गाडी चालवत होता आणि भाऊ मागं बसला होता. तर तो डायरेक्ट खाली पडला. आणि खाली पडल्या ते डिवायडर वगैरे नसतं का आता बायपासला, तर तिकडला रोड पण म्हणतात हायवे. तर असं ते त्याच्यावरतीच ते असं ठोकळ्यांचं रचलेलं असतं पहा, असं त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावलेली असतात असं काहीतरी. मला एवढं सांगता नाही येत डीपमध्ये, तर तुम्ही घेसान समजून. तर तेच असं रचलेलं होतं, त्याच्यावरती डायरेक्ट भाऊचं डोकं आपटलं. आणि डोकं आपटल्यावरती डायरेक्ट म्हणजे असे लोक सांगतात की डोकं आपटल्या त्याचा मेंदू डायरेक्ट बाहेर आला छोटा. तर म्हणजे असं झालं. आणि तसं झाल्यावरती म्हणतात त्याच्या नाकातून, डोळ्यातून, कानातून, तोंडातून अक्षरशः ब्लडिंग सुरू झालं. आणि मग तो जो त्याचा मित्र होता तो पण घाबरला. तर साहजिकच घाबरणं, सगळी लोक पण गोळा झाली. म्हटले अरे हा यात तुमची काहीच चुकी नाही, तो माणूस बिचारा आडवा आला आणि त्याच्यामुळं हा पडला. पण लगेच मग त्याचा तो मित्र होता, त्याने सगळ्यांना फोन केला, इथं मित्रमंडळांना त्यांच्या केला असं. तर मग लगेच इथून म्हणतात तेव्हा 70-80 लोक तिथं होती. तर मग लगेच गेली बरीचशी लोक आणि हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं 1-2 ठिकाणी म्हणतात, पण नाही घेतलं. आणि नंतर एका ठिकाणी नेलं तर तेवढं मग ते काय मेंदूचं रक्ताचा लगेच गाठोळ्या वगैरे होतात ना, गाठी तयार. तर मग तसं झालं होतं. आणि एका हॉस्पिटलमध्ये घेतलं, ट्रीटमेंट चालू केली. आणि मावशी त्यांच्या आई पण गेल्या होत्या सोबत. तर मग आईला काय असं सांगितलं नव्हतं की एवढं डेंजर आहे. तर आईला फक्त सांगितलं. नंतर म्हणजे जे मित्र होते ते म्हटलं, डॉक्टरला रिक्वेस्ट केली की प्लीज फक्त आईला लगेच काही सांगू नका, जे काही आहे ते आम्ही घरी गेलं व्यवस्थित सांगूया असं. तर मग डॉक्टरने व्हेंटिलेटरवरती ठेवलं होतं म्हणतात. मग तोपर्यंत चालू होतं. तर पण मेंदू पूर्ण बंद होता आणि हृदय चालू होतं. आणि मग मावशीला डॉक्टर म्हटले की अहो तुमचं मुलगा एकदम व्यवस्थित आहे, आम्ही त्याचं ऑपरेशन करू, तुम्ही फक्त घरी जा, आहे तेवढी लोक, असं तसं बोलून मावशीला कसं तरी
बळच घरी पाठवलं. तर त्या आल्या आणि काल बुधवार आणि मला ही बुधवारी म्हणजे मंगळवारीच रात्री भाऊ गेले होते आणि काल बुधवार आणि बुधवारी सकाळी मला काल समजलं 8 वाजता शेजारच्या ताईचा फोन आला की स्मिता असं असं झालं आहे, तुला माहिती आहे का? तर म्हटलं नाही, मला काय नाही माहिती. तर त्यांनी सांगितलं तर अक्षरशः म्हणजे आता कोणाला पण वाटणारच वाईट, ते तर आहेच आहे. तर मग म्हटलं अरे, आणि मग नंतर 10:30 वाजता मी रुद्रांशला शाळेत सोडायला त्यांच्याच घरापासून जाते, तिथं रोड आहे घराच्याच पुढं त्यांच्या. तर पाहिलं होतं, तोपर्यंत मावशीला काहीच सांगितलं नव्हतं. गल्लीतले 2 लोक इकडं ह्या रस्त्याला एक, त्या रस्त्याला एक अशी उभी राहिली होती. भरपूर गाड्या आल्या होत्या, सगळ्या साईडला उभ्या होत्या. सगळे म्हटले की मावशीला लगेच कोणी काही सांगायचंच नाही आहे. तर त्यांना पण लगेच सांगितलं नव्हतं. तर त्या फक्त की हा आपला मुलगा येणार आहे, बरं आहे, ऑपरेशन झालं येईन, असं तसं ह्याच त्या आशेमध्ये होत्या. आणि नंतर 11 11:30ला जरा मोठे लोक गोळा होऊन त्यांना सांगितलं फायनली. आणि मग सांगितलं, आता काय त्यांची अवस्था असणार आहे आपण नाही त्याचा विचार करू शकत. आणि मग नंतर पोस्टमॉर्टम करून नंतर 5:30 6:30 का काय ते ॲम्ब्युलन्स आली आणि नंतर मग जे काय असतं ते पुढचं विधी सुरू केल्या. आणि एवढी एवढी लोक होती. मी नव्हते गेले कारण सई छोटी होती. सगळे बाया म्हटले की तू नको येऊ आणि मी फक्त बाहेर उभी होते. घराच्या बाहेरून सगळं दिसत होतं, तर तिथून पाहत होते आणि शेजारची मुलं पण माझ्यापाशीच होती. तर एवढी खूप लोक होती, 4-5 हजार त्याचे मित्रमंडळ होते महाराष्ट्रात. म्हणजे तो क्रिकेट खेळत होता महाराष्ट्रभर आणि त्याच्या थ्रू त्याची खूप ओळख झाली. आणि मेन म्हणजे त्याला क्रिकेटचा बादशाह म्हणत होते. तो त्यांच्या टीममधला मेन आणि मॅन ऑफ द मॅच 80% तो तोच घेऊन जात होता. एवढा छान खेळत होता, त्याचा स्वभाव पण खूप छान आणि कधी कोणाला वाईट न बोलणं, एकदम शांत. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरून तर पाहिलंच असं, म्हणजे लगेच समजतं माणूस चेहऱ्यावरून पण. ते एवढा म्हणजे तो मुलगा शांत होता. आणि काल बुधवार असल्या एक गावात पार सगळं, मी रुद्रांच्या शाळेत सोडायला गेले, सगळं बंद. एक साधी टपरीसुद्धा चालू नव्हती. पार सगळं गाव बंद होतं. कोणीच शटर वर केलं नाही, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून. तर कारण त्याची गरज लागतेच कधी पण. तर सगळं बंद होतं आणि लोक सकाळपासूनच यायला सुरू झाली होती आणि सगळ्यांचे स्टेटस पडत होते. आणि नंतर ॲम्ब्युलन्स वगैरे आली आणि एवढी गल्लीत खूप गर्दी, अख्ख्या गल्ल्या भरल्या होते. हे सांगत होते इकडून तिकडून चौक होऊन सगळी लोक होती. आणि तर तिथं विधी करायला लागेल ते त्या साईडला, तर तिथं पण पूर्ण भरलेली होती ती जागा. तर एवढं म्हणजे असं व्हायला नको पाहिजे नव्हतं, पण झालं असं. तर तेच मला सांगायचं होतं की तेच टाकळी डोकेश्वर त्या साईडला त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमुळंच भाऊंचा जीव गेला. मस्त लोकांनी म्हणजे डॉक्टरांना म्हणजे सगळे मदतीचे हात करत होते. सगळे म्हटले की किती म्हणजे काय, म्हणजे मेन माणूसच आहे. तर खूप लोक पुढं आली स्वतःहून, तरी पण भाऊंना नाही वाचू शकले कारण मेंदू होता. फक्त म्हणजे जे लोक बघायला गेले होते ते सांगत होते की फक्त म्हणजे इथेच मार होता, बाकी कुठंच नाही. पूर्ण त्याच्या बॉडी एक क्रॅश पण नव्हता, म्हणजे असं काहीच नाही, कुठं खरचटलेलं नव्हतं, काय नाही. फक्त त्या एका भले म्हणतात की खाली थोडंफार काय लागलं असतं, हातपाय मोडले असते किंवा काय ऑपरेशन करून ते ठीक झालं असतं, पण मेंदूच आणि जाग्यावरतीच पूर्ण हे असं रक्त वगैरे आल्यामुळं आणि ट्रीटमेंटला उशीर पण झाला असेल. आणि एवढं म्हणजे आता जे काय आहे, पण असं काही कारणांमुळं ते शेवटी देवाघरी गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10-15 वर्षांपूर्वी म्हणतात की त्यांचे वडील पण एक्सपायर झाले होते, म्हणजे एक्सपायर झाले त्यांचे वडील. आणि बिचारी आई पाहूनच म्हणजे साहजिकच आहे, कोणती पण आई. आता हा मुलगा आहे आपला, तो एक मुलगा आणि 2 मुली, त्यांची लग्न झालेली आहे आणि भाऊंचं वय होतं 34 वर्ष. तर आता बिचारी ती आई एकटीच मावशी, तर काय. आणि दुसरं म्हणजे ना, म्हणजे सगळ्या आता वाईट वाटणारं सगळ्यांना, छोटी मुलं आहेत का, तीसुद्धा
काल माझ्याबरोबर होती ना, तर म्हणायची दीदी असं नको व्हायला पाहिजे होतं. आणि शेखर दादा नंतर टी व्हीमध्ये दिसला असता क्रिकेट खेळताना, पुढे आपल्याला विराट कोहलीसारखा तो खेळला असला आणि विराट कोहलीसारखाच दिसत होता. आणि म्हणजे दिसायला वगैरे एकदम हँडसम छान. आणि मग म्हणतात विराट कोहलीच दिसतोय तो आपला दादा. आणि आम्हाला जर म्हटले शाळेत सांगितलं असतं ना निबंध लिहायला की तुमचा आवडता क्रिकेटर कोण किंवा खेळाडू, तर आम्ही म्हटलो असतो आमचा आवडता क्रिकेटर आहे शेखर दादा, तो आमच्या गल्लीतच राहतो, आम्ही शेजारी राहतो एकमेकांच्या, आणि रोज आम्ही त्याच्या दारापुढूनच शाळेला येतो. असं म्हणजे मुलं पण ना, म्हणजे किती मुलं पण निरागस असतात ना, म्हणजे ते बिचारे असे बोलले ना, तर मला पण खरं अक्षरशः असं म्हणजे भरून आलं. आणि मुलं एवढी छोटी छोटी म्हणतात की असं नको व्हायला पाहिजे होतं. आणि ज्यांना कळत नाही का, माझा छोटासा रुद्रांशी तोच तर म्हणत होता की आई शेखर दादा देवाघरी गेला, असं नको व्हायला पाहिजे होतं. आणि लगेच रुद्रांश म्हणतो हा आता मी पण विराट कोहली होणार. तर म्हणजे मुलांचं कसं ना, त्यांना आपण म्हणतो काही गोष्टी नाही समजत पण बोलतात. आणि म्हणजे मी काल पोरांनाच घेऊन होते, त्यामुळं म्हणजे अशी मुलं पण म्हणजे किती माणसं जोडली. एवढी माणसं होती ना त्याच्या माहितीला, तर 4-5 हजार त्याचे फ्रेंड होते. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आली होती खास त्याच्यासाठी. म्हणजे आमचे हे म्हणत होते की आजपर्यंत मी एवढी गर्दी कधीच कुठं नाही पाहिली. म्हणजे तेच नाही, सगळी लोक तेच म्हणत होते की एवढी गर्दी फॅट. म्हणजे याच्यावरूनच आपण समजू शकतो की खरंच भाऊ किती माणसं कमवली होती. आणि आजकाल माणसं कमवायचं खरंच खूप अवघड आहे. कारण आपणच पाहतो की म्हणजे नाही लोक एवढं कोणाचा विचार करत, पण तरी एवढं पाहून आहे ना खरं अक्षरशः आता त्यांच्याबद्दल अजून आदर वाढला. पण असंच मला आता एवढं काही कळत नाही की काय बोलावं काय नाही, पण जे आहे ते सांगितलं मी तुम्हाला. तर आणि प्लीज काही वेगळा अर्थ यातून घेऊ नका. माझं काही वेगळं असं म्हणजे वेगळा असा हेतू वगैरे नाही की म्हणजे लगेच लोक काही पण बोलतात आणि लेडीज तर लगेच बोलतात, तसं काहीही नाही माझं. त्याचं यूट्यूबला त्याचं नाव जरी सर्च केलं ना शेखर शेळके म्हणून तरी येतं. आणि बातम्यांना पण काल खूप त्याचं सांगितलं. तर मग मी म्हटलं की चला आपला एक छोटासा व्हिडिओ करूया, तुम्हाला पण त्याद्वारे कळेल. आणि काय असं म्हणजे वाईट पण नाही, मी म्हणजे जे आहे ते सांगितलं. तर आणि माझा वेगळा काहीही येतो नाही, मी पुन्हा एकदा सांगते, नाही तर कोण काय बोलून काही सांगता येत नाही. पण फक्त जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. तर चला ह्याच गोष्टीवरती व्हिडिओचा एंड करते. आणि ही गोष्ट झालेली आहे 19 तारखेला मंगळवारी आणि आज आहे गुरुवार. तर मी आज गुरुवारी 4-4:30ला व्हिडिओ शूट केला आहे. तर हा तुम्हाला आज संध्याकाळी येईल किंवा उद्या सकाळी मी नक्की तुम्हाला अपलोड करीन, पब्लिक करेल व्हिडिओ. तर बस फक्त आपण एकच प्रार्थना करू शकतो की भाऊंच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या आईला म्हणजे काय असेल ते थोडंसं तरी धीर भेटावा, बस एवढंच. तर ठीक आहे, इथंच व्हिडिओचा एंड करते.